नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंद या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. तर प्रेक्षकांनो इकडे आत्याबाई जोरजोरात हाका मारतायत. आनंदी ही आनंदी असं म्हणत आता आनंदी येते बरं का बाहेर. पण छान साडी नेसून येते. आत्याबाई तिच्याकडे बघतच राहिले. तिला असं छान नटलेलं वगैरे आलेलं बघून. कारण वेगळी साडी नेसली आहे म्हणजे सण असल्यावर जशी नेसतात तशी छान सुंदर साडी नेसली आहे बरं का आनंदीने इथे. आणि शेवंत पाठीमागून तिला घेऊन येते. तर आता आत्याबाई फार रोखूनच बघतायत आनंदीकडे आणि म्हणतात, "अरे वाह! इतकं नटून-थटून, गजरा माळून कुठं निघाल्यात बाई? फिरायला?" तर आनंदी म्हणते, "ताईसाहेब अहो ते वटपौर्णिमेची पूजा करायला." तर इकडे आत्याबाई म्हणतात, "पूजा? कुणासाठी?" असं विचारतात आणि म्हणतात, "घरात एवढे प्रॉब्लेम्स चालू आहेत आणि तुला असं नटून-थटून पूजेला जायचंय?" असं विचारतायत इथे आत्याबाई. आता प्रेक्षकांनो, आत्याबाई पुढे म्हणतात, "घरातली कामं कोण करणार? स्वयंपाक कोण करणार? भांडी कोण घासणार?" तर आनंदी म्हणते, "आत्याबाई ते मालक साहेबांनी स्वतःच मला पूजा करण्याची परवानगी दिलीये. त्यामुळे असं म्हणत असे, एकदा वडाची पूजा झाली की मी लगेच स्वयंपाकघरात काम करायला जाते." तर आत्याबाई म्हणतात, "त्याने तुला पूजेची परवानगी दिली आहे, पण मी तुला स्वयंपाकघरातून सुट्टी नाही दिलेली." असं आत्याबाई म्हणतात बरं का. आणि म्हणतात, "गप्प स्वयंपाकघरात जायचं, सगळ्यांचा स्वयंपाक बनवायचा, भांडी घासायची आणि मग नंतर काय ते करायचं." आनंदी ते समजायचा प्रयत्न करत असते. ती म्हणते, "पण ताईसाहेब ते वटपौर्णिमेच्या पूजेचा मुहूर्त." तर आत्याबाई म्हणतात, "बास, निघा. का माझ्या शब्दाला काही अर्थ राहिलेला नाहीये का आता?" तर "नाही, नाही ताईसाहेब, मी निघते." असं म्हणत ना इकडे दोघीजणी स्वयंपाकघरात येतात बरं का. ह्या आत्याबाई काय दाखवल्यात आणि म्हणतात, "आली मोठी, वडाची पूजा करायला निघाली होती." आणि आता आत्याबाई स्वतःशीच इथे हसतायत, की आता कशी पूजा करू देणार नाही असं बहुतेक त्यांना म्हणायचं असेल. बघूया. तोपर्यंत इकडे हा विद्याधर ना दारू पिऊन आलेला आहे आणि तो डायरेक्ट इकडे येऊन त्या रूममध्ये सेटीवर पडतो आणि म्हणतो, "माझी लायकी काढतात. साला एका रिपोर्टमुळं या विद्याधरच्या इज्जतीचा पंचनामा झालाय." असं म्हणत जोरात ओरडतो. तर प्रेक्षकांनो इकडे ना धनश्री ताई असं म्हणत त्यांची सर्व्हंट पण येतीये, ती ताई येतीये आणि "तू नारळ पाणी आणलं होतं तू मला?" असं म्हणत ती नारळ पाणी घेऊन येते. धनश्री अशी ना झोपलेली आहे बरं का अशक्त होऊन आणि आता विद्याधर ना त्या सर्व्हंटकडे जातो आणि म्हणतो, "नारळ पाणी?" आणि धनश्रीकडे बघून म्हणतो, "काय गं धनश्री आणि एकदम ना तिच्या समोरच जाऊन असा पडतो आणि म्हणतो, "आज वटपौर्णिमा आहे नव्हं?" असं म्हणतो बरं का जाऊन तिकडे आणि म्हणतो, "आणि सगळ्या बायका आपल्या नवऱ्यासाठी उपास ठेवत्यात. मग तू माझ्यासाठी उपास कराल नाहीस?" तर इकडे मला खूप ताप आहे हो आणि म्हणजे म्हणून म्हणून डॉक्टरनी मला उपास ठेवायला मनाई केली आहे. म्हणजे तू उपास करणार नाहीस ना? असं म्हणून ना तो तोंड धरतो बरं का धनश्रीचं आणि म्हणतो, "मी आता बाप होणार नाही म्हणजे तुझं प्रेम काय म्हणजे संपून गेलं का?" तर धनश्री म्हणते, "अहो असं काही बी नाहीये. असं काय म्हणताय तुम्ही?" तर विद्याधर म्हणतो, "ए धने, हे बघ लक्षात ठेव, आता मला कसलीच भीती नाहीये. कळलं का तुला? कारण मी आता कुठंच सापडणार नाही." कसला बोलतोय बघा हा. आणि म्हणतो, "आता सगळा आनंदी आनंद होणार." असं म्हणतो, हसतो आणि परत धनश्रीच्या इथे बेडवरच पडतो. धनश्री म्हणते, "अहो, अहो ऐका ना, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे हो आणि पुढच्या 7 जन्मासाठी मला तुम्हीच पाहिजे. म्हणून म्हणून फक्त डॉक्टरनी नाही म्हणून सुद्धा मी उपास ठेवणार आहे. अहो, फक्त औषध घ्यायचंय, गोळ्या घ्यायच्या आहेत. म्हणून मी ना ते नारळ पाणी आणायला सांगितलं होतं." तोपर्यंत ती मेड पण म्हणते, "आणि उपवासाला नारळ पाणी चालतं." तर लगेच ना विद्याधर तिच्याकडे असा रोखून बघतो आणि विद्याधर ना आता त्या मेडकडे जातो आणि त्या तिचा हातच धरतो बरं का हातामध्ये असं, "होय, होय काय?" वगैरे असं म्हणतो. नारळ घ्यायला जातो, तो हात धरतो. तर घाबरून ना इकडे ती मेड निघून जाते, "सोडा, सोडा" असं म्हणत ती निघून जाते. आणि हा विद्याधर आता काय करतो बघा, स्वतःवरच एकदम हसायला लागतो आणि म्हणतो, "हे पाणी धरणीसाठी आणलंय नव्हं?" असं म्हणतो बरं का आणि मग ते पाणी ना स्वतःच इथे पिऊन टाकतो आणि म्हणतो, "पाणी गोड आहे." आणि आता धनश्रीकडे बघत विद्याधर काय म्हणतोय पुढे बघा आणि ही विद्याधरसाठी उपास करायला निघाली. 7 जन्म हाच नवरा मिळावा. असो, त्यावर आपण नंतरच बोलूया. तर "धने, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही?" तर धनश्री म्हणते, "आहे." तर विद्याधर म्हणतो, "मग तू आज ना इकडे निर्जळी उपवास करायचा. पाण्याविना मेलीस तरी चालेल, पण मी जगलो पाहिजे. कळलं काय तुला?" असं म्हणतो. तर इकडे धनश्री त्याच्याकडे बघत राहते. "करणार की नाही?" असं विचारतो लगेच इकडे विद्याधर. तर धनश्री म्हणते, "करते मी उपवास." आता बघूया प्रेक्षकांनो पुढे काय घडणार आहे ते.
प्रेक्षकांनो इकडे आनंदी किचनमध्ये येतीये, हाक मारते, "पूजाताई, तर लगेच काही हवंय का तुम्हाला?" असं ते विचारते आणि मग आनंदी म्हणते, "नाही, नाही, मला काही नकोय. उलट ना आज वटपौर्णिमेचा आज एवढा मोठा सण आहे, तर मला ना आज मालक साहेबांसाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी पण ना काहीतरी गोडाधोडाचं स्पेशल जेवण बनवायचंय." तर तो नोकर दुसरा म्हणतो, "अहो आनंदीताई, तुम्ही कशाला एवढा त्रास घेताय? आता आम्ही आहोत ना इथे सगळं करायला." तर आनंदी म्हणते, "नाही, नाही काका, तसं काही नाहीये. तुम्ही सगळे फक्त इथे राहा आणि मला काही मदत लागली सांगा. बाकी सगळं मी अंदाजाने करते. मला येईल करायला. तर आता सगळ्यात आधी काय करायचंय, तर तुम्ही मला डाळ आणि तांदूळ आणून द्या." तर ते काका जातात आणि डाळ तांदूळ इकडे आणून देतात बरं का इकडे प्रेक्षकांनो. आणि आनंदी बघा किती सराईतपणे स्वयंपाक करतीये म्हणजे अगदी अंदाजाने टाकते डाळ तांदूळ, मीठ, हळद वगैरे सगळं इथे मागून घेतीये. पीठ सुद्धा मळतीये इथे आणि ते सावकाश-सावकाश म्हणून बाकीचे सांगतायत. आनंदी ते म्हणते परत, "हळद द्या." तर इकडे हळद दिल्यावर चमचा सुद्धा देते ती बाजूची असते ती आणि मग चमच्याने हळद व्यवस्थित इकडे कुकरमध्ये घालते आनंदी अंदाजाने. बाकीचे जिन्नस सुद्धा कुकरमध्ये घालते. कुकरचं झाकण सुद्धा इथे व्यवस्थित लावते बरं का. अंदाज तिला किती परफेक्ट आलाय. तोपर्यंत इकडे गॅसवर अजून ती काहीतरी करतीये, ढवळतीये कसली तरी आमटी वगैरे आणि "बाईसाहेब मी येतो हां" असं म्हणत तो ते काका आहेत ना ते निघून गेलेत बरं का. आनंदी आणि तेवढीच इथे शिल्लक राहिली. तर आनंदी म्हणते, "अरे देवा! स्वयंपाकाच्या नादात मी विसरलेच, की मला वडाच्या झाडाचं पूजेचं ताट तयार करायचंय आणि सुवासिनींना द्यायचं ताट सुद्धा तयार करायचंय. तर आता वेळ निघून चालली असं तिच्या लक्षात येतं. मग आनंदी इकडे काय म्हणते बघा, "अहो ताई, पूजाताई, तुम्ही जरा मला त्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जो काही थळा लागतो ना, तर तो तयार करायला मदत कराल का? तोपर्यंत इथे डाळ मी शिजू देते. मग आल्यावर आपण बंद करूया." असं म्हणत दोघीजणी हो म्हणतात. तर पूजाताई आणि आनंदी दोघीजणी आता किचनमधून निघून गेल्यात. पण इथे पुढे होणार आहे एक ट्विस्ट. तो काय आहे, तर इकडे विद्याधर ह्या दोघी निघून गेल्यानंतर किचनमध्ये आलाय आणि आता तो काय म्हणतोय बघा. तो म्हणतो, "आनंदी लई खुश आहेस नव्हे तू आज? युगंधरनं माझ्यावर हात उचलला. त्या धनश्रीनं मला उघडं पाडलं आणि या सगळ्याच्या मुळाशी ना फक्त तू आहेस. आज वटसावित्रीचं व्रत करणार आहेस ना तू? मग आता लक्षात ठेव तू, की तुझ्या चेहऱ्यावरचा हा जो काही आनंद आहे, तो लय काळ टिकणार नाहीये. तुला खरं सांगू काय, आता तुझा चेहराच टिकणार नाही असं तो म्हणतो आणि सुडानं पेटला आणि तो म्हणतो, "आता तुझ्या नव्या संसाराच्या किचनमध्ये तुझ्याबरोबर असं काहीतरी घडणार आहे, की जे तुझ्या स्वप्नात सुद्धा तू विचार केला नसशील." असं म्हणतो आणि काय करतो बघा प्रेक्षकांनो, गॅसवरचा कुकर इकडे खाली उतरवतो. कुकरच्या शिट्टीमध्ये जे काही प्रेशर साठलेलं असतं, तर ते शिट्टी वर करून काढतो, कुकरचं झाकण काढतो आणि मग प्रेक्षकांनो तिथलंच बाजूला मळलेलं जे काही पीठ आहे, त्या पिठाची अशी एकदम ना गोळी करतो. ते आकार वेगवेगळे करतो पिठाचे आणि ज्या भागातून कुकरची इकडे वाफ जात असते, त्या भागामध्ये इथे कुकरला ते पीठ लावतो. म्हणजे अक्षरशः त्या पीठ कोंबतो त्या सगळ्या बाजूमध्ये आणि परत कुकरचं झाकण जे काही आहे, ते व्यवस्थित इथे असं लावून कुकर गॅसवर ठेवतो आणि प्रेक्षकांनो पुन्हा इथे गॅस चालू करायला अजिबात विसरत नाही. तर आता गॅस चालू करून ठेवलेला आहे कुकरकडे बघून म्हणतो, "आता हा कुकर निंबाळकरांच्या घरातला स्वयंपाक बनवणारा कुकर राहिलेला नाहीये, पण मात्र हा काळजाचा चिंधड्या उडवणारा टाईम बॉम्ब झालाय." बूम! असं म्हणतो आणि स्वतःशीच तिथे हसतो आणि कोणी यायच्या आत तिकडनं बाहेर पडतो. तर म्हणतो, "आनंदी सगळ्या घरातल्यांच्या समोर माझ्या स्वतःच्या बायकोसमोर तू मला नामर्द म्हणाली होतीस नव्हं? आता मी तुला या जगातनंच नाहीशी करतो की नाही ते बघ. कारण जे मला मिळू शकत नाही आणि जे माझ्या सुखाला उद्ध्वस्त करणार आहे, त्याला या जगात राहण्याचा काहीही अधिकार नाही. आणि अशा माणसासनी स्वतःच्या हातानं उद्ध्वस्त केलं तर काय वाईट आहे? आता तुझी वेळ आली." असं सगळं म्हणत हा विद्याधर तिकडनं निघून जातोय. प्रेक्षकांनो काय होईल हे बघत राहा. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे दर्शन छान झालं ना, असं म्हणत दोघेजणं देवळात गेलेले आतमध्ये येतायत आणि सुनीता, "अगं तू का करतेयस हे सगळं?" तर "1 मिनिट, 1 मिनिट" असं म्हणत नाही ते प्रेक्षकांना जो काही घोळ झालाय तो आपल्याला कळेल बरं का आता. काय हे आनंदीने केलंय असे विचारते. इकडे सुनीताना घाबरत "हो, हो" असं म्हणते आणि "हा काय घोळ घातला आनंदीने?" असा प्रश्न विचारलाय बरं का इथे. एक छोटंसं काम सांगितलं होतं मी तिला, की
हे काय करून ठेवलंय? कुठल्या वेण्या ह्या? सगळा मूड खराब केला हिने. तर लगेच ना इकडे, "अहो दीदी, तुम्ही रागावू नका ना. अहो मला थोडा वेळ द्या, मी सगळं नीट करते." सुनीता असं म्हणत असते. तर "अगं सुनीता, वेळच तर नाहीये म्हणून तर मंदिरात जात असताना सांगून गेलो होतो ना मी. मी पण ना आईसारखी थालीपीठं बनवली म्हणून विश्वास काय ठेवला आनंदीवर? चूकच झाली. तर कुठेही आनंदी, आनंदी असं म्हणत इकडे ती उतरत दीदी खाली उतरत येत असे आणि इकडे दादा म्हणतो असं, "मिताली अगं चिडून काय होणार आहे? ती सांगतीये ना ती करते म्हणून." तर इकडे मिताली म्हणते, "असं कसं चिडून काय उपयोग होणार आहे दादा म्हणतोस तू? एक छोटंसं काम सांगितलं होतं ना मी तिला आणि मी क्लिअरली सांगितलं होतं, की वेणीमध्ये मला एक पिवळा गुलाब आणि एक लाल गुलाब हवंय. एवढं सुद्धा तिला जमलं नाही का?" तर "आय नो, इट्स ओके, जाऊ दे," असं म्हणत दादा म्हणत असतो. पण ती नाही असं कसं जाऊ देऊ असं म्हणत खाली उतर सुनीताला ह्या सगळ्यामध्ये काय बोलायचं तेच कळत नाही. त्यामुळे ती गप्प उभी आहे आणि आता आनंदी, आनंदी असं म्हणत मिताली जोरात ओरडत खाली आली प्रेक्षकांनो इकडे मग तिला मितालीला दिसतंय, की आनंदी पुढे काय करतीये ते कळतंय तिला आणि ती असं का वागतीये हा प्रश्न त्या दोघांना सुद्धा पडलाय. म्हणजे त्या दोघांना माहिती नाहीये, की आनंदीला दिसत नाही ही गोष्ट. तर आता प्रेक्षकांनो आनंदीकडे पूजेचं ताट तयार करतीये. पण ती चाचपडत सगळ्या वस्तू इकडच्या तिकडे ठेवते. म्हणजे थाळीमध्ये पान वगैरे सगळं ठेवतीये. पण ते जे काही करतीये, तिचं जे काही चाचपणं आहे, समोरच्या वस्तू न बघणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून ह्या दोघांना प्रश्न पडलाय, "अरे दादा, ही काय करतीये? ही अशी का वागतीये? हिच्या डोळ्यासमोर आहे ते फळ, दिसत नाहीये का हिला?" तर "एक सेकंद, एक सेकंद" असं म्हणून दादा म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो दोघांना पण कळत नाहीये. दोघं पण शॉक झालेत बरं का या कृतीने. की आनंदी असं का करतेय ते समजून येत नाहीये त्यांना आणि तेवढ्यात आता सुनीता सुद्धा तिकडनं खाली येते धावत-धावत आणि आनंदीला बघतीये ती ह्या तिघांना पण बघते आणि आता तिला कळतंय की या दोघांना कळलंय की आनंदीला दिसत नाहीये ते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, सुनीताताई मला खरं-खरं सांगा तुम्ही, की आनंदी ते फळ तिच्या समोरच आहे तरीसुद्धा ती ते फळ घेऊ शकत नाहीये. ही अशी का शोधतीये? हिला दिसत नाही का तिला? तर असं म्हटल्या असा प्रश्न विचारल्यानंतर सुनीता हळूच म्हणते, की "हो, नाही दिसत त्यांना." आणि हे कळल्यानंतर इकडे ही दोघं सुद्धा शॉक होतात आणि ह्या सगळ्या चाचपणीमध्ये आनंदीच्या बाजूला जो काही आंबा आहे, तो इथे खाली पडलेला आहे आणि हे तिला दिसत नाही हे कळलेलं बघून मितालीला आणि दोघांना सुद्धा धक्का बसलाय. आनंदी आता आंबा इकडे-तिकडे शोधतीये, की खाली कुठे पडलाय त्यामुळे ती हात लावते. सुनीता आता धावत-धावत येतीये तिकडनं आणि ती म्हणतीये, की "आनंदीताई हे घ्या आणि म्हणून तो आंबा जो काही पडलेला असतो तो हातामध्ये देते आणि आता आनंदी तिला थँक यू म्हणते सुनीताला. तर प्रेक्षकांनो इकडे बघा या दोघांची रिएक्शन्स कशी झाली ती. ते माझ्यामुळे आज ते रंगांचा खूप गोंधळ झाला ना, खरंच सॉरी. पण तुम्ही नीट सगळं सावरलंत ना? तर सुनीता म्हणते, "हो, हो आनंदीताई, तुम्ही नका काळजी करू." असं म्हणून सांगितल्यानंतर इकडे सुनीता म्हणते, "बरं आनंदीताई, मी राहिलेल्या वेण्या करून येते." आणि मग आनंदी ना ते पूजेचं ताट जे काही तिनं तयार केलेलं आहे ते घेते. आंबा त्याच्यामध्ये अंदाजाने ठेवते आणि ते पूजेचं ताट घेऊन ती उठून उभी राहून आतमध्ये जाते. पण ही दोघं जण सुद्धा अजूनही खूप साऱ्या धक्क्यात आहेत आणि त्यांना ते डायजेस्ट करायलाच खूप वेळ जातोय, की आनंदीला दिसत नाही तरीसुद्धा ही एवढं सगळं करते आणि आपण तिच्याबद्दल काय बोलत होतो, कसं ओरडत होतो. आता आनंदी पूजेचं ताट घेऊन जात असताना आत्याबाई येतायत आणि तिला हात धरतात आणि ओढतात आणि म्हणतात, "तू दिसतेस तेवढी साधी नाहीयेस. जाम पोचलेली आहेस तू. तू माझ्या भावाला भुरळ घालून फसवलंस, गोड बोलून फसवलंस आणि त्याच्याकडून तू परवानगी मिळवलीस ना पूजा करण्यासाठी. त्याला ब्लॅकमेल केलंस तू. मी माझ्या भावाला ओळखते. तो माझा भाऊ भोळा आहे. पण तू त्याला फसवलंस." असं एकदम म्हणते आणि "तुला पूजा करायची आहे ना? उपास करायचा आहे ना तुला?" असं म्हणते आणि म्हणते, "थांब, आता बघ तू." आणि तेवढ्यात ना तिथे चपाती असते तर ती ना ती घालत असते तोंडामध्ये. "तोंड उघड," असं म्हणते. तर आनंदी विचारते, "काय करताय तुम्ही ताईसाहेब?" तर "सोडा मला." तर इकडे ताईसाहेब ना जोरजोरात तिच्या "आ कर, आ कर" असं म्हणत हे करत असतात. म्हणजे ओरडत असतात, की "आ कर, आ कर." "ताईसाहेब" असं म्हणत आनंदी म्हणते. तोपर्यंत "आनंदी" अशी हाक येते. त्यामुळे इकडे ना ताईसाहेब लगेच ती चपातीचा तुकडा बाजूला टाकतात आणि आनंदी ते ताईसाहेबांच्या बाजूला जाऊन उभी राहते. आता पुढे काय घडणार आहे बघूया. दादा हाक मारतो आणि म्हणतो, "आनंदी, तू इतकी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवलीस." आता आत्याबाई पण कशा बघायला लागतात बघा. मिताली पण म्हणते, "काय गं आनंदी, काहीतरी विचारतोय ना तो? बोल." आणि आता आत्याबाईंना पण कळत नाही, की नेमकं काय गोष्ट लपवली. आनंदी स्वतः म्हणते, "कोणती गोष्ट? काय लपवलंय मी?" तर दादा म्हणतो, की "आनंदी तुला दिसत नाही ही गोष्ट, तू आम्हाला का नाही सांगितलीस?" आणि मग आत्याबाई सुद्धा अशा आनंदीकडे बघायला लागतात. मग त्या मनातल्या मनात काय म्हणतात बघा.
अरे बापरे! मुलांना कळलं वाटतं, की ही आनंदी आणि ही आंधळी आहे ते. तर आता आनंदीला ह्याच्यावर काय उत्तर द्यायचं हे कळत नाही. त्यामुळे ती अशी गप्पच उभी आहे आणि आनंदीकडे मिताली, आत्याबाई सगळे तिथे बघतायत. पण तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे तेवढ्यात कुकरसुद्धा दाखवलाय. कुकर गॅसवर आहे. सगळ्या बाजूने त्याला पीठ लावलेलं आहे. आता पुढे काय घडणार ते आपल्याला कळेलच. तर इकडे काय विचारतोय मी आनंदी असं दादा म्हणतो. तर मिताली म्हणते, "आणि आत्या, तू हिला घरात कामाला ठेवलंयस? आय मीन ही घरात कामं कशी करते?" तर आत्याबाई म्हणतात, "श्श, हळू बोल." आता आत्याबाई पुढे काय सांगतायत बघा. त्या म्हणतायत, "गरीब आहे बिचारी ती, आंधळी आहे. तिला कोण काम देणार? मला तिची दया आली म्हणून मी तिला आपल्या घरी कामाला ठेवलंय. थोडीशी मदत होईल ना तिला." म्हणजे प्रेक्षकांनो हे अजून यांना दोघांना माहिती नाहीये, की आनंदीचं खरं नातं काय आहे. आत्याबाई पुढे म्हणतात, "पण हे जर का तुझ्या बाबांना कळलं ना, तर मात्र ते लगेच तिला या घरातून हाकलून देतील. म्हणून मी इथे आपण हे सगळं गुपित ठेवायचंय. कुणाला काही सांगायचं नाहीये. आपण हे शक्यतो आपलं गुपित आपल्यामध्येच ठेवूया, की आनंदी ते काम करते आणि तिला दिसत नाही वगैरे. तोपर्यंत गुपित असं म्हणत इथे युगंधरने एंट्री घेतलीये. आता खरी मजा पुढे येणार आहे. गुपित काय आहे ते युगंधरला कळेल का? तर इथे युगंधर येऊन म्हणतायत, की "कसलं गुपित?" तर आनंदी एकीकडे बघते अशी गोरीमोरी झाल्यासारखी. तर "तिथली प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे असा काही नियम आहे का?" असं म्हणत दादा ओरडून बोलतो. तर पृथ्वी नाव आहे त्याचं. आत्याबाई म्हणतात, "पृथ्वी तू शांत राहा जरा." आणि मग म्हणतात, "काही नाही रे युगंधर, तुला आठवतंय का समिधा दरवर्षी वटपौर्णिमेच्या पूजेला सवाष्णींना वेणी द्यायची. यावेळी या दोघांनी ठरवलंय, की हे व्रत जे काही आहे, ते व्रत आपण पूर्ण करायचं आणि हेच आम्ही बोलत होतो आणि हेच आमचं गुपित होतं." असं म्हणतात बरं का. लगेच आत्याबाई बाजू इकडे सावरून घेतात. तर प्रेक्षकांनो, हे बघ अ, वेण्या तयार झाल्या असं म्हणत इथे तोपर्यंत सुमन पण येतीये ती आणि म्हणतीये बघतीये सगळीकडे तर लगेच "वाह! आपल्या आईची परंपरा अशी तुम्ही चालू ठेवलीत. बरं वाटलं." असं लगेच युगंधर दोघांकडे कौतुकाने बघतायत आणि कौतुक करतात. तर लगेच पृथ्वी म्हणतो, "इतकी वर्ष आम्ही मुंबईला होतो, तर हे सगळं कुणी केलं नसेलच." असा टोमणा मारतो बरं का प्रेक्षकांनो. तर इथे पृथ्वी म्हणतो परत, "आता आम्ही इथे आलो म्हटल्यावर आमच्या आईची परंपरा आम्हीच पुढे चालवणार ना आणि ते करण्यासाठी तुमच्या अप्रूव्हलची गरज नाहीये आम्हाला." इतक्या कठोर शब्दात तो बोलतोय बरं का. म्हणजे यांचा काहीतरी 36चा आकडा आहे आणि तो आपल्याला पुढच्या भागात कळेलच. तर मिताली म्हणते, "सुनीताताई द्या ते इकडे, थँक यू." असं म्हणते बरं का प्रेक्षकांनो आणि ते फुलांची टोपडी घेते. तरी आता काय पृथ्वी करतो बघा, त्यातली एक पुडी घेतो सवाष्णींना द्यायची आणि ती ना इकडे आनंदीच्या समोर येऊन उभा राहतो तो आणि हाक मारतो. आनंदीचा हात हातामध्ये घेतो आणि ती जी काही वेणी आहे, ती वेणी आनंदीच्या हातात ठेवतो आणि म्हणतो, "हे तुझ्यासाठी." तर हे बघून ना इकडे आत्याबाईंचा चेहरा कसा झालाय बघा. तर आनंदी म्हणते, "थँक यू." असं म्हणून ती फुलांची वेणी आपल्या हातामध्ये घेते आणि ती सुद्धा त्याला प्रेमाने असं जपते, फुलांच्या वेणीला हात लावते. तर आता मिताली आनंदीच्या समोर येते आणि म्हणते, "आनंदी, मला सांग, नाही म्हणजे तुझं लग्न झालंय ना? नाही तुझं मंगळसूत्र बघितलं मी म्हणून मी तुला विचारते." आणि मग आता मिताली पुढे म्हणते, "मग तुझ्या नवऱ्याचं नाव काय गं?" आता प्रेक्षकांनो आनंदी नवऱ्याचं नाव काय सांगेल? इकडे आत्याबाईंना सुद्धा घाम फुटलेला आहे जरा कमी. आनंदी उत्तर काय देते हे आपल्याला कळेलच उद्याच्या भागामध्ये. कारण इथे युगंधरना पण आता प्रश्न पडलाय, की नेमकं उत्तर काय देणार आहे? पण उद्याच्या भागात इकडे मात्र वेगळंच काहीतरी बघायला मिळतंय. आनंदी दवाखान्यात आहे आणि तिला आठवतंय त्याला युगंधरला आठवतंय, की त्यानं कसं सांगितलेलं असतं, की "तुला वटपौर्णिमेची पूजा करायची, व्रत करायची काही गरज नाही. मी तुला पत्नी मानत नाही." तर आनंदी म्हणते, "मी तुला तुम्हाला पती मानते आणि माझी इच्छा आहे, की मला व्रत करू द्या." आणि इकडे युगंधर पोहोचलाय वडाच्या झाडाजवळ. नेमकं काय घडणार ते बघूया उद्याच्या भागात.